वाशिम जिल्ह्यातल्या पारडी टकमोर गावच्या गजानन चौधरींकडे 12 एकर कोरडवाहू शेती आहे। ही कोरडवाहू शेती त्यांना परवडत नव्हती। मग त्यांनी सिंचनासाठी विहीर घेतली आणि टप्प्याटप्प्याने शेती बागायती करण्याकडे भर दिला। दरम्यान कृषी विभागाच्या सल्ल्याने यंदा त्यांनी पीक फेरपालट करण्यासाठी 1 एकरात कांदा बीजोत्पादन करण्याचा निर्णय घेतला। सध्या त्यांच्या शेतात कांद्याच्या बियाणाचं पीक उभं असून यापासून त्यांना किमान 1.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणं अपेक्षित आहे। आज आपण त्यांच्या कांदा बीजोत्पादनाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाणार आहोत। वाशिम तालुक्यातलं पारडी हे 5000 लोकवस्तीचं गाव। या गावातली 90% शेती कोरडवाहू आहे। गजानन चौधरी यांची देखील गावात कोरडवाहू शेती आहे। 8 वर्षांपूर्वी त्यांनी विहीर खोदून शेतीला पाण्याची सोय केली। त्यानंतर यंदाच्या रब्बी हंगामात त्यांना कृषी विभागानं कांद्याचं बीज उत्पादन करण्याचा सल्ला दिला। मग कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कांद्याचं बीज उत्पादन करण्यास सुरुवात केली। 1600 रुपये प्रति क्विंटल असा कांदा मी 10 क्विंटल कांदा एका एकरामध्ये लावण्याचं ठरविलं। कांदा शेतामध्ये आणल्यानंतर मी वावराची चांगल्या प्रकारे अशी मशागत केली। सुरुवातीला नांगरणी ओखरणी चांगली केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 3 एकरी 3 पोते सुपर फॉस्फेट आणि 1 पोतं DAP अशी खताचा डोस मी सुरुवातीला वावरामध्ये दिला। त्याच्यानंतर 2 फुटावर कांदा लावण्याचा मी त्याच्यामध्ये काकर पाडून 2 फुटावर कांदा लावायचा प्रयत्न केला। पारडी भागासाठी कांद्याच्या बियाण्यांचं पीक तसं नवखं असल्यानं त्यांचं व्यवस्थापन करण्याचं छोटंसं आव्हान चौधरींपुढे होतं, पण ते त्यांनी पार पाडलं। 15 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांनी बीज उत्पादनासाठी 10 क्विंटल कांदा आणून त्यांची 2 फूट बाय 1 फुटांवर सरीनं लागवड केली। लागवडीनंतर रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचे फवारे दिले। सुरुवातीला स्प्रिंकलरनं पाणी दिलं। यावर्षी धुळीचं प्रमाण जरा जास्त होतं, त्याच्यामुळे मी त्याला फवारणीचं प्रमाण जास्त ठेवलं। त्याच्यामुळे कांद्याची क्वालिटी आणि दर्जा हा चांगल्या प्रकारे वाढेल अशी मला त्याच्याबद्दल अपेक्षा होती। आणि आता याच्यानंतर फक्त 2 महिने राहिलेले आहेत। 2 महिन्याच्या नंतर कांदा त्याच्या खुडणीला येईल। त्या कापसासारखा ते कांदा खुडून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याची कांडण केल्याच्या नंतर किंवा बियाचं जे यंत्र असते त्या यंत्रामधून काढून त्याचं बी तयार होतं। वाशिम जिल्ह्यात कांदा बियाण्याची लागवड तशी फारच कमी आहे, पण चौधरींनी केलेल्या प्रयोगामुळे परिसरातले शेतकरी कांदा बीज उत्पादनाचा विचार करतायत। गावातले सगळे शेतकरी या कांद्या बियाकडे आता म्हणजे वेगळ्या नजरेनं पाहतात। प्रत्येक शेतकरी या शेतात येते आणि पाहतो। आणि या कांद्या बियाण्याची ही कांद्याची जी पीक आहे, या पिकाची जी परिस्थिती जर पाहिली आणि भावी उत्पन्न जर पाहिलं तर हे म्हणजे छोट्या शेतकऱ्यासाठी कमी पाण्यात येणारं जे पीक म्हणून आहे, तर याच्यासाठी सगळे शेतकरी एक प्रभावित झालेले आहेत। एकरभर कांदे आम्ही दरवर्षीच लावणार आणि ते दरवर्षीच हे उत्पन्न मिळते। त्यामुळे आम्ही लेकराबाळाचं शिक्षण बी करतो आणि त्यामुळेच आम्हाला कांदेही परवडतात। चौधरी यांना यंदा कांद्याच्या बियाणांचं किमान 5 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे। यासाठी त्यांना 25,000 रुपये खर्च आलाय, तर 5 क्विंटल बियाणांपासून त्यांना प्रति किलो 350 रुपये किलोनुसार 2.25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। यातून खर्चाचे 25,000 रुपये वगळता 1.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। 27,000 रुपये त्यांचा झालेला खर्च वगळता कमीत कमी 2.25 ते 2 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न हे त्यांना मिळू शकते। त्यांच्या घरची सर्व मंडळी ही स्वतः शेतामध्ये राबणारी असल्यामुळे त्यांचा हा इतरत्र जाणारा बाहेरचा मजुरावरील खर्च हा वाचण्यास मदत होईल। या एकरभरमध्ये 4 ते 5 क्विंटल उत्पन्न होईल। 4 ते 5 क्विंटल उत्पन्न झाल्यानंतर याचा भाव कमीत कमी 35,000 ते 40,000 रुपये क्विंटल राहू शकते आणि असा 2 लाख रुपयाचं उत्पन्न आहे। विदर्भातील शेती कोरडवाहू असल्यामुळे निसर्गावर अवलंबून राहावं लागतंय। गेल्या काही वर्षात विदर्भात निसर्ग कोपल्यानं नैराश्यापोटी शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतायत। अशा वेळी कांदा बीज उत्पादनाचा मार्ग अवलंबून चौधरींनी मात्र आपल्या शेतीचं अर्थकारण साधण्याचा प्रयत्न केलाय। गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, वाशिम।